Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. घेणार की या रिएक्शनचा मेन उद्देश काय, की मेन पर्पज काय, आपल्याला ही कुठे गरजेची पडणार आहे, हे एक आपण प्रथम समजून घेऊया. की आपल्याला जैव तंत्रज्ञानामध्ये आपल्याला जीन जो डीएनए वरील एक महत्वाचा घटक आहे किंवा डीएनएचा एक एक्सप्रेसिव्ह पार्ट आहे. या ठिकाणी हा आपण विचार करूया की हा जीन मधला डीएनए वरील हा जीनचा एक मोठा तुकडा आहे. आता जर याचं जर मला अँप्लिफिकेशन करायचं असेल, याची जर मला संख्या वाढवायची असेल, तर मला एक पॉसिबिलिटी जी की आहे, तो जीन ज्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये आहे त्या सेलला मल्टिप्लिकेशन्स करणं आणि ज्या पद्धतीनं सेल मल्टिप्लाय होईल त्या मल्टिप्लिकेशन झालेल्या सेल्समध्ये मला हा जीन दिसणार आहे. थोडक्यात ही एक वन ऑफ द मेथड्स आहे की आपल्याला हवा असलेला जीन मल्टिप्लिकेशन करायचे. परंतु ही मेथड जी काही वापरली जाते हिलाच आपण रिकम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि ही टेक्नॉलॉजी कुठल्या स्वरूपामध्ये वापरली जाते? सेलच्या स्वरूपामध्ये वापरली जाते, म्हणून हिला आपण इन व्हिवो प्रोसिजर म्हटलं जातं. परंतु हाच जीन जर आपण त्या सेलच्या बाहेर घेतला, बाहेर काढून जर आपण त्याचं अँप्लिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला, त्याची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, एका जीन्स पासून किंवा एका डीएनए पासून प्रचंड आपण असे डीएनए बनवत जर असो, प्रचंड म्हणजे मिलियन्स, प्रचंड म्हणजे इव्हन बिलियन्स, आणि हे आपण लॅबोरेटरी स्केलवर करत आहोत. आणि लॅबोरेटरी स्केल करण्यासाठी आपल्याला जी मेथड वापरली जाणार आहे किंवा जे मशीन वापरलं जाणार आहे तिलाच आपण पीसीआर म्हटलं जातं. या ठिकाणी एक मुद्दा तुम्हाला कळाला असेल, पीसीआर हे टेक्निक जीन अँप्लिफिकेशनसाठी आहे, जीन किंवा डीएनएची संख्या प्रवर्धित करण्यासाठी आहे, वाढवण्यासाठी आहे, आणि एक विट्रो मेथड्स आहे. नंतर आपल्याला स्पेसिफिक रिजन किंवा आपल्या डीएनए मल्टिप्लिकेशन आणि कॉपी किती होणार आहे, इट इज मोर दॅन मिलियन बिलियन कॉपी होणार आहे. अजून परीक्षा दृष्टीने आपला सर्वात महत्वाचा पॉईंट असेल, साधारणपणे 1983 आणि 84च्या दरम्यान ह्या कॅरीमुलिस या शास्त्रज्ञाने या पीसीआर टेक्नॉलॉजीचा शोध लावला. आणि जसं मी नमूद केलं, या ठिकाणी आपण कुठलीही पेशीचा वापर करत नाही, पेशीचा वापर न करता डीएनएच्या प्रती बनवतोय. आणि अजून एक मुद्दा मी या ठिकाणी मेन्शन केला नाही, 1993 मध्ये कॅरी मुलिस यांना केमिस्ट्रीमधील नोबेल पारितोषिक देण्यात आलं. त्यामुळं हाही पॉइंट आपण बारकाईने या ठिकाणी लक्षात घेऊया. 1984ला पीसीआर टेक्निकचा शोध लावला, डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर कॅरी मुलिस, आणि 1993 मध्ये त्यांना या संशोधनासाठी केमिस्ट्रीतलं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. पीसीआर कुठल्या तंत्रज्ञानावर काम करतं किंवा मेन पर्पज काय, अजून आपण एक लक्षात ठेवूया. ही फॉरेन्सिक सायन्स जर कन्सेप्ट जर आपल्याला समजून आला तर आपल्याला त्याचं बेसिक तंत्रज्ञान समजून येईल. फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय, की ज्या वेळेस एखादा गुन्हा घडतो त्यावेळेस गुन्हा करणारा गुन्हेगार हा खूप कमी प्रमाणात ट्रेस सोडून जात असतो. तो ट्रेस कदाचित त्याचं ब्लड असेल किंवा वेरी असेल किंवा थुंकी असेल किंवा त्याचा केस असेल. ही जी काही घटक आहेत, ब्लड अतिशय कमी प्रमाणात आहे. ब्लडचे सॅम्पल देखील खूप काही पिकोलिटर्स मध्ये किंवा मायक्रोलिटर्स मध्ये आहे, आणि डेफिनेटली त्यात जो काही डीएनए आहे तो अतिशय कमी प्रमाणात आहे. जर आणि हा डीएनएला आपला अँप्लिफिकेशन करायचं असेल, जर त्याच्या झेरॉक्स कॉपी प्रचंड मोठ्या प्रमाणात जर आपल्याला काढायचं असेल, तर आपल्याला जे टेक्निक लागणार आहे किंवा जे इन्स्ट्रुमेंट लागणार आहे, या ठिकाणी आपल्या पीसीआरचा जन्म होतो. म्हणजेच या टेक्निक्समध्ये किंवा प्रिन्सिपल जे काही आहे पॉलिमर चेन रिॲक्शनचं, आपण या ठिकाणी हा डबल स्टँड डीएनएला प्रथम सिंगल स्टँड डीएनए मध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे एका डीएनए पासून हे 2 सिंगल स्टँड किंवा टेम्पलेट सेपरेट केले जातात, आणि पीसीआर तंत्रज्ञानाच्या आधारे आपण त्याला परत डीएनए जॉईन करतो. हे काय आहे हे तुम्हाला पुढे समजून येईल. म्हणजे एका डीएनए पासून आपण पीसीआर तंत्रज्ञान वापरून ह्या गोष्टी वापर केल्या जातात. आणि त्यासाठी आपल्याला जे काही घटक लागतात त्या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे. आपल्याला प्रायमर लागेल, त्यानंतर आपल्याला काही सिंगल
न्यूक्लिओटाइड्स लागतील किंवा नायट्रोजन बेसेस लागतील, त्याचाही मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यालाच आपण ट्रायफॉस्फेटही असं आपण नमूद करतो. तर ही जी काही कंपोनंट्स आहेत, हे कंपोनंट्स आपल्याला लागेल, त्याचबरोबर आपल्याला काही एन्झाईम्स लागतील. तर प्रिन्सिपल काय? तर प्रिन्सिपल या पीसीआरचं एक प्रिन्सिपल आहे की सिंगल स्टँडर्ड डीएनए आपल्याला बनवायचा आहे डबल स्टँडर्ड साठी. त्यासाठी आपल्याला काही मटेरियल्स लागेल. ते मटेरियल्स काय आहे किंवा कंपोनंट्स काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसं मी सांगितलं, हे एक मशीन आहे. या मशीनमध्ये ही एक पीसीआर ट्यूब आहे की याच्यामध्ये आपण ही पीसीआर प्रोसिजर पूर्णपणे कंप्लीट करतो. तर या ठिकाणी जो अतिशय कमी प्रमाणात आपल्याला सॅम्पल मिळालेला आहे की एखाद्या व्यक्तीच्या ब्लड्समध्ये अतिशय आपल्याला लिटर्समध्ये मायक्रो लिटर्समध्ये ब्लड मिळालेला आहे. तर त्या सॅम्पल्समधून WBC मधून आपण हा डीएनए सेपरेट करतोय. छोटासा डीएनए आहे, म्हणजे आपल्याला पहिला घटक लागणार आहे डीएनए. त्याला आपण कन्वर्ट करतोय सिंगल स्टँडमध्ये. त्याला सिंगल स्टँडर्ड आपण टेम्पलेटही म्हटलं जातं. नंतर हे सर्व घटक आपण या पीसीआर ट्यूब मध्ये घेतोय आणि पीसीआर ट्यूब मध्ये आपण ऍड काय करतोय, तर हे प्रायमर्स ऍड करतोय. त्याच्यामध्ये आपण अजून ऍड काय करतोय, तर ही न्यूक्लिओटाइड्स या ठिकाणी ऍड करतोय. आपल्याला सर्वात महत्वाचं जे काही एन्झाईम लागतंय तेही एन्झाईम टॅग पॉलिमरेज आपण या ठिकाणी ऍड करतोय अँड विथ आपण बफर सोल्युशन ऍड करतोय. आणि ही सर्व गोष्टी ऍड केल्यानंतर ही पीसीआर ट्यूब्स आपण या मशीनमध्ये या ठिकाणी इन्सर्ट करतोय आणि अप्रोप्रिएट टेम्परेचरला इलेक्ट्रिकलवर आपण ही सायकल रन करतोय. त्याला थर्मल सायकल असं म्हटलं जातं. साधारणपणे हे कंपोनंट आपल्याला या मशीनमध्ये इन्क्लूड करावं लागतात किंवा ती पीसीआर ट्यूब्समध्ये आपल्याला या ठिकाणी ते टाकावे लागतात. त्या कंपोनंट मधला पहिला जो काही घटक आहे तो जे काही न्यूक्लिओटाइड्स आहेत. कुठले न्यूक्लिओटाइड्स आहेत, तर आपल्याकडे 2 बेसिस आहेत. एक आहे प्युरिन्स आणि दुसरं जे काही नायट्रोजन बेसिस आहे त्यालाच आपण पिरिमिडिन्स असं म्हटलं जातं. प्युरिन कोण आहे? प्युरिनचे 2 प्रकार आहेत. एक आहे ॲडेनिन, एक आहे गॉनिन. आणि पिरिमिडिन्स मध्ये एक आहे आपण या ठिकाणी सायटोसिन आणि दुसरं म्हटलेलं आपण थायमिन. तर हे घटक आपल्याला आपण इंडिव्हिज्युअली आपण ऍड करणार आहोत. जर ते इंडिव्हिज्युअली जर ऍड करत असेल त्यालाच आपण डीऑक्सीरायबोज ट्रायफॉस्फेट असेल. जर आपण त्यामध्ये ॲडेनिन सिंगल युनिट जर ऍड केला तर आपण त्याला डीऑक्सीरायबोज किंवा ॲडिझिन ट्रायफॉस्फेट ही संकल्पना वापरली जाते. जर त्या ठिकाणी आपण 1 सिंगल पीस गॉनिन जर ऍड केला तर त्याला आपण डीऑक्सी नाव दिलं जातं, डीऑक्सीरायबोज. पण या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी आपल्याला असणार आहे जो गॉनिन ट्रायफॉस्फेट. ती संकल्पना याही ठिकाणी आहे, डीऑक्सीरायबोज थायमिन. या ठिकाणी शब्द वापरणार आहे थायमिन ट्रायफॉस्फेट. हे सिंगल युनिट आपल्याला लागतात. हे युनिट कशासाठी लागतात, तर हे युनिट जे काही लागतात ही एक एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. हा सर्वात महत्वाचा हे सिंगल युनिट आहे. त्याचबरोबर आपल्याला हे एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. आणि या प्रोसिजरला एक स्टॅबिलायझेशन देण्यासाठी, ही प्रोसिजर मोर सुटेबली रन आउट करण्यासाठी आपल्याला बफर सिस्टीम लागणार आहे. आणि बफर सिस्टीम मध्ये जे काही मेन इन्ग्रेडियंट असणार आहे ते मॅग्नेशियम आणि पोटॅशियम बफर हे त्यातले दुसरे मेन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला काही प्रमोटर लागणार आहे. म्हणजे पीसीआर प्रोसिजर अधिक तत्परतेने रनआउट करण्यासाठी काही प्रमोटर लागतील, त्याचबरोबर काही आपल्याला इनिबिटर लागतील. तर बोराविन सिरम किंवा बोव्हाईन जो कालपासून किंवा जनावरांपासून काढला जातो त्यालाच आपण प्रमोटर असं म्हटलं जातं. यासारखी प्रथिने ही पीसीआर प्रोसिजरला मोर वेग प्रदान करतात. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्याला गरज नसेल इनिबिटर आपण वापरू शकतो, प्रोसिजरचा वेग आपण कमी करू शकतो. त्याच ठिकाणी जो काही प्रोसिजरचा वेग कमी करण्यासाठी जो काही घटक लागेल त्याला आपण नाव दिलेलं आहे इनहिबिटर्स. आणि ह्युमिक आम्ल इनिबिटर म्हणून या ठिकाणी वापरलं जातं. 2 घटक आपण पाहिले. एक पहिला सिंगल युनिट ऑफ बेसिस, आणि सिंगल युनिट ऑफ बेसिस यालाच आपण या ठिकाणी नाव देतोय डीऑक्सीरायबोज न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. आपल्याला बफर सिस्टीम लागणार आहेत, काही प्रमोटर्स लागणार आहेत आणि काही आपल्याला इनिबिटर्स लागणार आहेत. या ठिकाणी जो तिसरा घटक महत्वाचा लागणार आहे किंवा जो मी या ठिकाणी तुमच्याशी मेन्शन केला नाही, याला आपण प्रायमर म्हटलेला आहे. हा प्रायमर म्हणजे काय,
दुसरे प्रायमर हे सिंगल स्टँडर्ड असणार आहे, प्रथम एक गोष्ट, आणि हे सिंथेटिक असणार आहे. सिंगल स्टँडर्ड असल्यानंतर यामध्ये नोन युनिट असणार आहे. ए असेल, त्यामध्ये टी असेल, बी असेल, आणि अतिशय शॉर्ट बेसिस असणारे, कमीत कमी बेसिस. साधारणपणे किती बेसिस असतील यामध्ये? जे काही बेसिस असणार आहे नायट्रोजन बेसिस साधारणपणे 5 ते 20 बेसिस असणार आहे. आणि हा प्रायमर आपण ऍड करतोय डीएनए टेम्पलेटसाठी. हा ओलिगोन्यूक्लियोटाइड्स असंही म्हटलं जातं. याला ओलिगो म्हणजे कमी प्रमाणात, आणि न्यूक्लियोटाइड ही टर्मिनॉलॉजी आपण या ठिकाणी वापरतो. तो प्रायमर्स काय आहे? हे या ठिकाणी हे सिंगल युनिट आहेत न्यूक्लियोटाइड्स, पण प्रायमर हे न्यूक्लियोटाइड्स आहेत, परंतु त्यांची संख्या कम्पॅरेटिव्हली याच्यापेक्षा जास्त असते, 5 to 20 असते, म्हणून त्याला आपण ऑलिगोन्यूक्लियोटाइड्स असं या ठिकाणी नमूद करतो. तर या पीसीआर मध्ये सायकल्स आहेत. या सायकलची नावही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक सायकल जवळजवळ पीसीआर मध्ये टोटल ज्या काही सायकल होतात या डिपेंडिंग अपॉन रिक्वायरमेंट प्रमाणे होतात. तर साधारणपणे हे सायकल जे काही असतात ही 25 ते 30 सायकल कंप्लीट होतात, आणि 25 ते 30 सायकल कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला हे बिलियन नंबरच्या डीएनएच्या कॉपी मिळतात. परंतु एक ह्या सायकल आहे, ही सायकलची संख्या आहे, तेवढे सायकल आपल्याला या ठिकाणी कंप्लीट होतात. परंतु प्रत्येक सायकलमध्ये 3 प्रोसिजर्स आहेत. त्या प्रोसिजरचं नावही आपण दिलेलं आहे डीनॅचरेशन, ॲनेलिंग, इलॉंगेशन. पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाईल, सायकलचं सिक्वेन्स मेन्शन करा. तर पहिली आहे डीनॅचरेशन, दुसरी आहे ॲनेलिंग प्रोसिजर, आणि तिसरी आहे इलॉंगेशन प्रोसिजर. या डायग्रामच्या आधारे आपण ही प्रोसिजर या ठिकाणी आपण समजून घेऊया 1 by 1. तर पहिली स्टेप जे काही दिलेली आहे डीनॅचरेशन. आता या ठिकाणी हा डीएनएचा स्टँड दिलेला आहे 5 या ठिकाणी -3' आणि हा रन होतोय या डायरेक्शन. या ठिकाणी आपण समजूया की हा जो न्यूक्लियोटाइड आहे ए, हा न्यूक्लियोटाइड आहे टी. या दोघांच्या मध्ये जो काही बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड आहे, यालाच आपण हायड्रोजन बॉन्ड असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने जर हा न्यूक्लियोटाइड सी असेल, त्याचा कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर हा जी असेल, आणि या दोघांच्या मध्ये जो काही बॉन्ड असणार आहे, हायड्रोजन बॉन्ड असणार आहे, ट्रिपल बॉन्ड असणार आहे. डीनॅचरेशन याचा अर्थ आपण या प्रोसिजर मध्ये 95 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर देतोय पीसीआर मशीन मध्ये इलेक्ट्रिक सिस्टीमद्वारे, आणि इथील बॉन्ड जे काही आहे ते ब्रेकडाऊन करतोय. याच प्रोसिजरला आपण डीनॅचरेशन किंवा विप्रकृतीकरण असं म्हटलं जातं. साधारणपणे मॅक्झिमम ही प्रोसिजर जी चालते ती 1 मिनिटापर्यंत चालते, पण 1 मिनिटापर्यंत चालत असताना आपण यातील हायड्रोजन बॉन्ड हे ब्रेकअप करतोय, आणि हा डीएनए स्टँडला आपण कन्वर्ट करतोय सिंगल स्टँडर्ड डीएनए मध्ये, आणि हेच आपण डीएनए या ठिकाणी टेम्पलेट वापरतोय. तर या प्रोसिजर मध्ये काय होतं, सॅम्पल मधून जो काही आपण डीएनए सेपरेट केलेला आहे या डीनॅचरेशन प्रोसिजर मध्ये आपण त्याला हीट करतोय. हीट केल्यानंतर हे दोन्हीही स्टँड सेपरेट होतात. हा एक स्टँड सेपरेट होतोय आणि हा दुसरा स्टँड सेपरेट होतोय, आणि या दोन्ही स्टँडला आपण या ठिकाणी टेम्पलेट असं म्हटलं जातं. अजून एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की ॲडेनिनचं कॉम्प्लिमेंटरी जी काही आहे टीसी आहे, सीची कॉम्प्लिमेंटरी जी काही आहे जीसी आहे. यामध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे, पण हा डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. डीनॅचरेशन प्रोसिजर मध्ये हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला यापेक्षा जास्त एनर्जी लागणार आहे, जास्त टेम्परेचर लागणार आहे, हा ट्रिपल बॉन्ड आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी महत्वाच्या पद्धतीने किंवा महत्वाच्या एक कुठेतरी नोट करणं आवश्यक आहे. डीनॅचरेशनचा नेक्स्ट प्रोसिजरला आपण ॲनेलिंग म्हटलेलं आहे. याला पुनर्प्रकृतीकरण म्हटलं जातं, किंवा याला अजूनही दुसरं नाव दिलं जातं रिनॅचरेशन्स. आता रिनॅचरेशन्स म्हणजे काय? या ठिकाणी आपण हा जो काही स्टँड्स आहे, हा स्टँड्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आपण पहिल्या स्टेप्स मध्ये डीनॅचरिंग मध्ये हे स्टँड सेपरेट केलेले आहे. नंतर आपण याच्यामध्ये जे काही ऍडिशन्स करतो आहोत ते प्रायमर्स ऍड करतो. प्रायमर्स म्हणजेच काय? ऑलिगोन्यूक्लियोटाइड. हे न्यूक्लियोटाइड्स आहेत, त्यांची संख्या किती आहे? साधारणपणे एक 20च्या दरम्यान न्यूक्लियोटाइड्स आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये हे परत यांचे कॉम्प्लिमेंटरी आपल्याला बेस पेअरिंग दिसतं, म्हणून आपण याला पुनर्प्रकृतीकरण म्हणतो. या ठिकाणी जे काही टेम्परेचर्स आहे आपण कम्पॅरेटिव्हली हे टेम्परेचर कोल्ड करतोय किंवा थंड करतोय.
हे टेम्परेचर थंड केल्यामुळे, रॅपिडली कूल केल्यामुळे या ठिकाणी हे प्रायमर्स या ठिकाणी बाइंड होतात. ही या सेकंड स्टेजची रिक्वायरमेंट आहे. आपण थंड का करतो? कारण प्रायमर कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरला अटॅचमेंट होण्यासाठी किंवा स्पेसिफिक पद्धतीने त्याला बाइंड होण्यासाठी आपल्याला कूलिंग करणं गरजेचं आहे. म्हणजेच 55 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे आपल्याला अॅनिलिंगसाठी लागतं किंवा जोडण्यासाठी लागतं. आणि एनी हाऊ या रिॲक्शनचं सक्सेस रेट या टेम्परेचर कंट्रोल करण्यावरच अवलंबून असतो. ही झाली आपली दुसरी प्रोसिजर, तिचं नाव आपण अॅनिलिंग असं दिलेलं आहे. इलॉंगेशन, थर्ड प्रोसिजरचं नाव आपण दिले इलॉंगेशन. याला अजूनही नावं आहे. हिलाच आपण सिंथेसिसही असं म्हणू शकतो किंवा याच प्रोसिजरला दुसरं नावही आपण दिलं जातं. तिला आपण म्हटलं जातं पॉलिमरायझेशन्स. पॉलिमरायझेशन्स आपण या ठिकाणी येतो. या थर्ड प्रोसिजर्समध्ये आपण एक एन्झाईम ऍड करतो. त्या एन्झाईमचं नाव आपण दिलेलं आहे टॅक पॉलिमरेज. टॅक पॉलिमरेज हे एन्झाईम कुठून ऑब्टेन केलं जातं? तर जे काही गरम पाण्याचे झरे आहेत, त्या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये जो काही बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियाचं नाव आहे थर्मस ॲक्वाटिकस. पेपरच्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा प्रश्न, थर्मस ॲक्वाटिकस. आणि बॅक्टेरियातून हे एन्झाईम ऑब्टेन केलं जातं. डेफिनेटली या एन्झाईमची ॲबिलिटी जी काही असते, इट कॅन बी सस्टेन अप टू 94 किंवा 95 डिग्री सेल्सिअसला हे एन्झाईम डिॲक्टिवेट न होता आपली ॲक्टिव्हिटी दाखवतं. हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. तर या तिसऱ्या प्रोसिजरला आपण जे काही नाव दिलेलं आहे, सिंथेसिस नाव दिलेलं आहे किंवा पॉलिमरायझेशन हे नाव दिलेलं आहे किंवा त्याला आपण इलॉंगेशनही म्हणतो. या सेकंड आपण एक्सटेन्शनही म्हटलं जातं. ज्यावेळेस टॅक पॉलिमरेज या ठिकाणी ऍड केलं जातं त्यावेळेस हे सिंगल न्यूक्लियोटाइड्स आपल्याला या ठिकाणी बाइंडिंग होतात. इथेही हे बाइंड होणार आहे आणि ही डीएनएचा जो काही स्टँड आहे कंटिन्युअसली इलॉंगेटेड होणार आहे, तो सिंथेसिस होणार आहे. आपल्याला प्रश्न विचारायचा आहे टॅक पॉलिमरेज आपण ही पीसीआरच्या ज्या काही 3 प्रोसिजर आहे त्यामध्ये कुठे टाकतो? तर आपलं उत्तर हे आपण एक्सटेन्शन, इलॉंगेशन, सिंथेसिस किंवा पॉलिमरायझेशन किंवा निर्मिती या प्रोसिजरमध्ये आपण टाकतो. साधारणपणे ही एक सायकल आहे आणि एका सायकलचे हे आपल्याला 3 प्रकार आपल्याला दिसतात. आता मी जो बिलियन आणि मिलियनचा उल्लेख केलेला आहे, जर ही सायकल मी तुम्हाला या पद्धतीने दाखवलेली आहे. ही पहिली सांगितली डिनॅच्युरेशन, दुसरी सांगितली सायकल, एका सायकलचे 3 प्रकार. ही 1 सायकल, इट इज ओनली 1 सायकल आणि ह्या तिच्या स्टेप्स आहेत. म्हणजे एक सायकल संपल्यानंतर जी साधारणपणे 5 ते 6 मिनिटाची असते, तिचे ह्या 3 स्टेप आहेत. आपल्याला जे काही डीएनए भेटतात हे डीएनए भेटतात 2. आणि जर हे आपण एक्सपोनेन्शियल वेने या पद्धतीने ही प्रोसिजर जर कंटिन्यू केली, डेफिनेटली हे सर्व ऑटोमॅटिक असतं. टेम्परेचर मेंटेन करणं ऑटोमॅटिक असतं आणि साधारणपणे ही जर सायकल हे मशीन जर आपण कंटिन्यू केलं 25 ते 30 मिनिटानंतर आपल्याला डीएनएच्या एका सिंगल डीएनए पासून ज्या काही कॉपी मिळणार आहे, त्या ठिकाणी मी मेन्शनही केलं, जर 20 सायकल जर आपण कंप्लीट केले तर आपल्याला डीएनएचे मिलियन कॉपीज मिळतात आणि जर 30 सायकल जर आपल्याला कंप्लीट केली तर बिलियन कॉपीज मिळतात. म्हणजे ज्या सॅम्पल्समधून किंवा ज्या कंडिशन्समध्ये आपल्याला डीएनए अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहे आणि या डीएनएचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर आपल्याला मोठ्या प्रमाणात डीएनए गरजेचा लागणार आहे. शास्त्रज्ञ असतील, अकॅडमिशियन्स असतील, ह्या डीएनएचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रचंड डीएनए उपलब्ध आहे. मग हा अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध असणारा डीएनए त्याच्या जर झेरॉक्स कॉपी करायची असेल तर पीसीआर हे आपल्याला एक महत्वाचं उत्तर असेल. मग याचे अप्लिकेशन्स कुठे केली जातात? सर्वात महत्वाचं जो ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये आहे, प्रत्येक जीनचा अभ्यास केला जातो. या जीनच्या अभ्यासाला एक व्हॅलिडिटी देण्यासाठी, एक एक्सटेन्शन करण्यासाठी, त्याचे इलॉंगेशन वेने अभ्यास करण्यासाठी आपल्याला ही पीसीआर सायकल महत्वाचं पडेल. त्याच पद्धतीने जे अनेक व्हायरल डिसीजेस आहेत, व्हायरल डिसीजेसमध्ये आपल्याला अल्प प्रमाणात हा डीएनए भेटतो. या डीएनएचं जर आपण एक्सटेन्शन केली, त्याची जर क्वांटिटी वाढवली तर त्याचा आपल्याला अभ्यास मोठ्या पद्धतीने करता येतो. हा त्याचा मेन उद्देश आहे. आणि जसं फिंगर प्रिंटिंग किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये जे काही गुन्हेगाराने मागे जो काही मागमूस ठेवलेला असतो ब्लड सॅम्पलच्या संदर्भात, सिमेंट किंवा विरेच्या संदर्भात किंवा सलावेच्या संदर्भात, हा अगदी अल्प प्रमाणात असतो आणि या अल्प प्रमाणातील डीएनए पीसीआर सायकलमध्ये काढून
त्याला आपल्याला कॉपी वाढवणं हा एक PCR टेक्नॉलॉजीमध्ये जेनेटिक फिंगरप्रिंटिंगमध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. याही पलीकडे जे काही हेरिडिटरी डिसीज आहेत, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की लिकोमिया, जो पांढऱ्या ब्लड प्रेशरचा कॅन्सर्स आहे, किंवा ब्लड क्लोट न होणं, जो आपण त्याला हिमोफिलिया असं म्हटलं जातं. तर हे डिसीज होण्यासाठी कुठला जीन कारणीभूत आहे, या जीनचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर PCR इज वन ऑफ द आन्सर आहे. क्लोनिंगमध्ये सेल्युलर स्ट्रक्चरला हा एक जीन्स बाहेर काढतोय आणि जीन्स बाहेर काढून दुसऱ्या जीन्समध्ये आपण त्याला इन्सर्ट करतोय. हा जीन्स डिझायर जीन्स आहे, आपल्याला हवा असणारा जीन्स आहे, कारण तो एक चांगले गुणधर्म दाखवतो. आणि क्लोनिंगमध्ये किंवा रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीमध्ये याच्या आपल्याला जास्त क्वांटिटी जर हव्या असेल तर आपल्याला हा टेक्निक PCR टेक्निक अँप्लिफिकेशनसाठी आपल्याला लागणार आहे. आणि तिसरा जी काही गोष्ट मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे, इजिप्शियन ममीज आहेत, त्या मम्मीजमधील आपण DNA बाहेर काढतो, जो अतिशय अल्प प्रमाणात सॅम्पल मिळणार आहे. आणि PCR मध्ये आपण जर हे सॅम्पल जर घातले तर त्या पूर्वीचे DNA आणि आत्ताच्या माणसाचे DNA, किंवा मे बी नॉट ओनली ममीज, किंवा जे काही वनस्पती असतील, त्या काळचे एनिशियंट प्राणी असेल, यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला PCR हा आपल्याला यूज करणार आहे. तर जे काही आपल्याला मिळतात DNA मधून, जे काही सॅम्पल मिळतात, आपण त्याचं अनालिसिस करतो, मॉलिक्युलर साईज करतो, जेल पद्धतीने, किंवा आपण त्याला पाठवले जातात हे फिंगर प्रिंटिंगच्या स्टेजेसमध्ये. त्यासाठी ॲग्रोज किंवा इलेक्ट्रोफॉरेसिस जेल वापरली जाते आणि आपण त्याचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी मेन्शन्स करतो. थोडक्यात काही पॉईंट मी समराईज करताना मेन्शन्स करूया. आपण PCR याला झेरॉक्स मशीन म्हटलं जातं ॲनॉलॉजीमध्ये, ज्यातून आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला कॉपी मिळतात. त्यातले काही आपण प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न दिलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज मिसमॅच. आपली रिव्हिजनही या प्रश्नांच्या माध्यमातून होईल. पॉलिमरेज कुठलं एन्झाईम्स वापरलं जातं, तर हे टॅक पॉलिमरेज एन्झाईम वापरलं जातं. डेफिनेटली हे पण बरोबर आहे. आता टेम्पलेट डबल स्टँडर्ड्स आहे, की जी काही पहिली स्टेज आहे, पहिल्या स्टेजमध्ये आपण ह्या डबल स्टँडर्ड DNA मध्ये डिनॅचरेशन करतो आणि तिला कन्वर्ट करतो सिंगल स्टँडर्डमध्ये. म्हणजे जे काही टेम्पलेट PCR मध्ये वापरलं जातं, इट इज नॉट अ डबल स्टँडर्ड, हे सिंगल स्टँडर्ड आहे. या ठिकाणी हा ऑप्शनचा रॉंग आहे. दुसरं प्रायमर हे न्यूक्लिओटाइड्स आहे, परंतु त्यांची संख्या साधारणपणे 5 ते 20 दरम्यान असते, त्यामुळे हे देखील आपलं बरोबर आहे. आणि DNA मध्ये सिंथेसिस कसं होतं, सिंथेसिस या प्रक्रियेमध्ये जे काही होतं, ही सपोज ही 5' आहे आणि 3' आहे. दुसरा जो काही स्टँड आहे हा 3' आहे आणि 5' आहे. या ठिकाणी हे जे काही आपल्याला लागतात, ही प्रायमर या ठिकाणी जे काही बाइंड होतात, ते नेहमी या एंडिंग पासून चालू होतात. म्हणजे आपल्याला ही जी काही दिशा आहे, हा जो काही प्रायमर आहे, हा नेहमी 5' to 3' याच डायरेक्शन वर्कआउट होतो. त्यामुळे हाही आपला ऑप्शन्स या ठिकाणी बरोबर असेल. तर आपण जर ऑप्शन पाहण्याचा जर प्रयत्न केला, डेफिनेटली सेकंड ऑप्शनचा मिसमॅच आहे. सेकंड प्रश्नाकडे आपण जातो. पॉलिमरेज यूज PCR इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम. दोन पद्धतीचे पॉलिमरेज वापरले जातात. एक जो काही आहे, एक टॅक पॉलिमरेज वापरला जातो आणि दुसरा जो नॅचरली वापरला जातो त्याला आपण DNA पॉलिमरेज असं म्हटलं जातं. पण PCR मध्ये टेम्परेचर 3 सायकलचं टेम्परेचर मी मेन्शन केलं. पहिलं टेम्परेचर आहे 95 डिग्री, जे आपल्याला डिनॅचरेशनसाठी लागतं. सेकंड टेम्परेचर जे काही आहे ॲनेलिंगसाठी ऑलमोस्ट आपल्याला 55 डिग्री सेल्सिअस लागतं, त्यालाच आपलं ॲनेलिंग म्हटलं जातं. आणि थर्ड टेम्परेचर जे लागतं ते ऑलमोस्ट आपल्याला 72 डिग्री सेल्सिअसचं लागतं, त्यालाच आपण एक्सटेन्शन म्हटलेलं आहे. तर या स्टेजमध्ये आपण हा टाकतो, परंतु हा स्टॅक पॉलिमरेजेस नेक्स्ट स्टेजला पण असणार आहे, नेक्स्ट सायकलमध्ये पण असणार आहे. म्हणजेच आपल्याला 94 डिग्री सेल्सिअसला सस्टेन होणारं जे काही पॉलिमरेज लागणार आहे, त्याला आपण टॅक पॉलिमरेज नाव दिले. ते ऑप्टेन केलं जातं गरम पाण्यातील झऱ्यांपासून, आणि त्या बॅक्टेरियाचं नाव जे काही आहे त्याला आपण थर्मस ॲक्वाटिकस असं म्हटलं जातं. त्यामुळं या ऑप्शनचं उत्तर हे डेफिनेटली थर्मस ॲक्वाटिकस असेल. मला पूर्णपणे खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला इझिली समजला असेल. PCR म्हणजे काय, PCRचे ॲप्लिकेशन कुठले आहेत, आणि परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला प्रोसिजर आणि प्रत्येक स्टेपमध्ये कुठलं टेम्परेचर मेंटेन केलं जातं, प्रायमर्स म्हणजे काय, ऑलिगोन्यूक्लियोटाइड्स म्हणजे काय, हे छोटे कन्सेप्ट अगदी सहजतेने समजले असतील.
Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.